कोल्हापूर जिल्ह्यात नव्या व्यसनाची लाट उसळली आहे। पारंपरिक सिगरेटपेक्षा अधिक आधुनिक, अधिक आकर्षक पण तितकीच घातक ई सिगरेट। होय, पेनड्राईव्ह सारखी दिसणारी ही सिगरेट आज जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयातील तरुणांच्या हाती सहज सापडते। फक्त 750 ते 5000 रुपयापर्यंत विकली जाणारी ही सिगरेट आता तरुणांचं स्टेटस सिम्बॉल बनू लागली आहे। शाहूपुरी पोलीस आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात ई सिगरेटचा साठा उघड झालाय। या कारवाईतून स्पष्ट होते की या व्यवसायाची व्याप्ती आता फक्त शहरापुरती मर्यादित नाही। ही सिगरेट पेटवत नाही, पण शरीरात निकोटीन पोहोचवते, थेट वाफेच्या स्वरूपात। त्यामुळे धूरही नाही, राखही नाही आणि ओळखतही नाही। त्यामुळे तरुण याच्या आहारी जात आहेत। हेच या सिगरेटचं खरं धोकेपण आहे। श्वसनाचे आजार, मानसिक तणाव आणि दीर्घकालीन व्यसन या सगळ्याचा धोका या कूल वाटणाऱ्या ई सिगरेटमुळे वाढतोय। डॉक्टरांचं म्हणणं आहे की अनेक रुग्ण उपचारासाठी आल्यावरही हे व्यसन लपवतात, कारण त्यांना वाटते ही सिगरेट नाहीच आहे। ई सिगरेटमध्ये असत्या वेगवेगळ्या फ्लेवरची जत्रा, चॉकलेट, मिंट, स्ट्रॉबेरी आणि याचं गोंडस चवीमुळे अनेक तरुण स्वतःहून त्यात अडकत चाललेत। मजा म्हणून सुरू केलेली सवय आता व्यसनात बदलते आणि हेच वास्तव्य अधिक धोकादायक आहे। या उपकरणावर बंदी असतानाही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून किंवा खाजगी नेटवर्कच्या माध्यमातून ही सिगरेट विकली जाते। तरुण पिढीच्या हातातल्या पेन सारख्या दिसणाऱ्या या सिगरेटमध्ये दडलेला आहे निकोटीनचा स्फोटक धोका आणि त्याचा परिणाम केवळ आरोग्यावरच नाही तर समाजाच्या भविष्यावरही होऊ शकतो। पालकांनी आणि शैक्षणिक संस्थांनी आता अधिक जबाबदारीने लक्ष ठेवणं आवश्यक आहे, कारण ई सिगरेट ही केवळ एक उपकरण नाही तर एका पिढीचं भवितव्य गिळणारा वाफेचा सापळा आहे। आजच्या तरुणाईला कूल वाटणारी ही ई सिगरेट उद्याच्या आयुष्याचं फ्यूल जाळत आहे। तासभराचा झिंग देणारा फ्लेवर पण आयुष्यभराचं नुकसान करणारा वाफेचा धूर। ही केवळ सिगरेट नाही, ही एक चाल आहे। न दिसणारा धूर, न राहणारी राग, पण मागं ठेवते व्यसनाचं काळभूत। पालकांनो सावध व्हा, शिक्षकांनो सजग व्हा, कारण वाफेचा हा मोह थांबवला नाही तर पुढची पिढी वाफेत विरतीये तुमच्या समोर शांतपणे, तेही हसत हसत। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।